हॅलो, गुड मॉर्निंग. सर्वात पहिल्यांदा आय नो की खूप जण आत्ता जस्ट उठले असणार, कारण की काल रात्री 1 डिसेंबर 2024 जी राज्य सेवा पूर्व परीक्षा झाली होती त्याचा रिझल्ट आलेला होता, कट ऑफ आला होता. तो वाला व्हिडिओ म्हणजे तिथपर्यंत जी आयोगाची नोटिफिकेशन होती, जी 5 वाजून 5 मिनिटांनी आयोगाने जी ऑफिशियली दिली होती नोटिफिकेशन, तिथपर्यंत सर्वजण सुखी होते. सर्वांना माहीत होतं कोण पास झालं कोण फेल झालं. मग काही जण आनंदाने झोपले असाल की पुढे उद्यापासून मेन्सची तयारी करायची आहे, आणि मग काहींनी असा डिसिजन घेतला असेल की आपल्याला येणारी गट क किंवा गट ब करायची आहे. पण आता अजून रात्री 10 वाजता, म्हणजे काल रात्री 10 वाजता आयोगाने अजून एक नोटिफिकेशन जारी केलं, आणि ते आहे कंबाईनच्या येणाऱ्या गट क म्हणजे संयुक्त ग्रुप सी एक्झामच्या प्रिलिम एक्झाम बद्दल, आणि जी एक्झाम लगभग 1 महिन्याने पुढे गेलेली आहे. त्यासोबत आयोगाने अजून एक सांगितलंय की गट ब ची जी ऑलरेडी प्रिलिम झाली होती 2 फेब्रुवारीला, त्याची मेन्सची पण डेट आयोगाने डिक्लेअर केली आहे. चलो, तर 12 मार्च दिसतंय, काल रात्री 10 वाजता लगभग नोटिफिकेशन आलं आहे. गट क च बघा 2 विषय आहे, जी 4 मेला रोजी घेण्यात येणार होती, ती आता डायरेक्टली डेट सांगतो, रविवारी 1 जून. 7 जूनला लगभग आपल्या महाराष्ट्रात मान्सून येतो. ठीक आहे, त्याच्या 6 दिवसापूर्वी म्हणजे रविवार येतो त्या दिवशी 1 जून 2025ला आता गट क होणार आहे. तर जे 4 मेची वाट बघत होते, तर थोडा त्यांना एक रिलॅक्सेशन भेटलं आहे. आणि गट ब ची जी मेन्सची परीक्षा आहे ती 29 जूनला होणार आहे, म्हणजे याच्या नंतर होणार आहे. म्हणजे जे अजून दुविधा अवस्थेत आहे की ग्रुप बी च्या म्हणजे एक्झाम तर दिले, पण त्याचा स्कोर माझा मी पास होईल की नाही होईल, झालो तर मग मेन्स करू की नाही करू, नाही झालो तर मग गट क ची प्रिलिम त्याचा अभ्यास जर मी नाही केला आणि याच्या मेन्सचा करत बसलो तरी लोचा. तर जे असे दुविधा अवस्थामध्ये त्यांना आता थोडासा एक दिलासा मिळाला असणार, कारण की मला असं वाटतं आता त्यांनी काय करावं, गट क च्या प्रिलिम करताच प्रिपरेशन करावं. जे खूपच दुविधा अवस्थेत आहे, तळमळ आहे. हे बघा, जे 60+, 65+ आहे त्यांनी तर डायरेक्ट मेन्सला फोकस करावा. ठीक आहे, तर त्यांचा तर संबंधच येत नाही. पण जे तळ्यात मळत आहे, सर 49 आहे, 45 आहे, 51 आहे, 55 आहे, 57 आहे, आता नो वन नोज एक्झॅक्टली काय होणार आहे. ठीक आहे, तर त्यांनी डायरेक्टली गट क च्या एक्झामला प्रिपरेशन करावं प्रिलिम मध्ये, किंवा असं करू शकतात की गट क च्या प्रिलिम मध्ये ॲज वेल ॲज गट ब च्या मेन्स मध्ये जे सिमिलर टॉपिक्स आहे ते करावं. जर तुम्हाला कळलं की गट ब तुम्ही प्रिलिम पास झालेला आहात, तर मग लगेच याच्यानंतरही तुम्हाला टाइम आहे 1 महिन्याचा. ठीक आहे, आता ते मला माहिती 1 महिना कमी असतो, पण आता जे आहे ते ऍक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे, तर या 2 नोटिफिकेशन म्हणजे एकच नोटिफिकेशन मध्ये 2 बातम्या होत्या, तर गट क बद्दल आणि याच्या मेन्सच्या गट ब बद्दल. ठीक आहे, तर हे नोटिफिकेशन होतं, थोडं रात्री लेट आलं, त्यामुळे आत्ता सकाळी आपण हे अपलोड करतोय. सो बघा, काही जरी डाऊट आले तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.